जाऊयात लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे संवाद साधतायत रवींद्र धंगेकर यांच्याशी। आमदार रवींद्रजी, माजी आमदार रवींद्र धंगेकरजी आपल्यासोबत आहेत। धंगेकर साहेब, काय सांगाल? मुरलीधर मोहोळ यांनी काही वेळापूर्वी जैन धर्मगुरूंची भेट घेतली, जैन समाजाची भेट घेतली। याच्यामध्ये जनता ज्यावेळेला रस्त्यावर येते आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि ज्यावेळेस नेत्याला रस्त्यावर यावं लागतं आणि जनतेच्या पुढे माफी मागावं लागते, पाया पडावं लागतं। आज जे आलेत हे सगळं जनतेमधला असंतोष आहे, जैन समाजामधला असंतोष आहे। आणि काल जैन मंदिरांचे जे महावीरांचे जे साधू आहेत, जे त्यांचे साधू आहेत जैन समाजाचे, ते इतके तळतळीने बोलत होते आणि पोटतिडकीने बोलत होते। ते आशीर्वाद देत होते, त्यांना दुआ देत होते, बददुआ देत होते, म्हणजे शाप देत होते की तुम्ही अशा पद्धतीने यावर करू शकत नाही। आणि यावर खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पैशांनीच हा व्यवहार झालेला आहे आणि ह्याची नोंद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली। आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून ते सांगितलंय की आता हे सगळं मिटवलं नाही तर एक तर मंत्रीपद नाही तर देऊळ, ह्याच्यामधलं तुला काय चॉईस करायचं ते कर। आणि म्हणून मुरलीधर मोहोळ आज देऊळ जाऊन मी असं ऐकलं की 1 तारखेपर्यंत मी मिटवतो। मग ह्याच्या मागे का मिटवलं नाही? मग तुम्ही वेळ का थांबवली? म्हणजे तुम्हाला ही जमीन हडप करायची होती, तुमच्या कंपनीला खायची होती। नावाला तुम्ही कायम खोटं बोलताय। या खोटं बोलण्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळा सांगता की मी राजीनामा दिला, मी या कंपनीतून नाही। ही चापलूसी पुणेकरांना चांगली माहिती आहे, तुम्ही कसे वागता, काय वागता। आणि तुम्ही देव देश धर्म विकायला लागलाय तर ह्याला तुम्हाला कोण सोडणार नाही। तुम्हाला इथे नतमस्तकच व्हावं लागेल आणि तुम्हाला जनतेचा आवाजच ऐकावा लागेल आणि तुम्हाला ही जागा परत जैन धर्मांना द्यावीच लागेल। घोषणाबाजी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। जैन समाजाचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते, मोहोळांच्या समोर घोषणाबाजी केली। अहो, नुसतेच आक्रमण नाही, त्याच्या पुढे आता जनता जाईल याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि लवकर हा विषय मिटला पाहिजे। कशा पद्धतीने मिटल तुम्हाला काय? याच्यामध्ये जी चोरी केली तशी परत चोरीचा माल, जसे पोलीस चोराला पकडतात, पकडून माल रिकव्हरी करून ज्याची चोरीला गेली ती वस्तू ताब्यात देतात आणि चोराला सजा करतात। तर ही जी माल हे जमिनीची रिकव्हरी करायची आणि ती समाजाला दान आहे ती त्या संस्थेला देऊन टाकायची। कशा पद्धतीने दिलं पाहिजे यावर रद्द झालं पाहिजे। ज्या बँकेने पैसे देत त्या बँकेत पैसे कोणाचे आहेत हेही शोधलं पाहिजे। आणि जे बँकेचे जे देशपांडे आहेत यांचा मोहोळांचा काय संबंध आहे? तो वर्षानुवर्षी एकत्र फिरतात, एकत्र कार्यक्रमाला असतात। म्हणजे हे मुरलीधर मोहोळांचेच पैसे या बँकेत आहेत। या बँकेत करोडो रुपये बोगस आहेत। या बँकेची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबरोबर या बँकेत मुरली मोहोळांचे पैसे हस्तकांमार्फत किती आहेत ह्याची चौकशी त्याच्यामध्ये झाली पाहिजे। कोणती बँक? ती बुलढाणा बँक, अर्बन बुलढाणा बँक, ह्याचे देशपांडे म्हणून हे यांचे मित्र आहेत मोहोळांचे आणि मोहोळांचेच पैसे या बँकेत बऱ्यापैकी आहेत। व्हाईटचे ब्लॅक, ब्लॅकचे व्हाईट करण्याची ती बँक त्या बँके माहीर आहे। ह्या बँकेवर पूर्वी 54 कोटी रुपयाचं असेच बोगस पैसे टाकले होते, त्याची इन्क्वायरी चालू आहे। तीच बँक आज एवढे पैसे येते परत काढून घेते, परत म्हणजे पोरखेळ चाललाय हा शासकीय यंत्रणेचा पोरखेळ करून। ह्याला दोषी मुरलीधर मोहोळ आहेत, त्यांनी ही जागा त्यांना दिलीच पाहिजे आणि त्या ठिकाणी महावीरांचं देऊळ जे तुम्ही घाण ठेवलंय, जोखडलंय, ते काढून बाहेर जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे। खरं तर मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी पोहोचले होते। काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्या भेटीनंतर ते त्या ठिकाणी आले होते असं म्हणा। अजून तुम्ही बघा काय काय होतं ह्याच्यामध्ये। देऊळ मिळणारच आहे आणि तो पण आम्ही गप्प बसणारच नाही। देऊळ हे मुक्त झालं पाहिजे, विद्यार्थ्यांना बोर्डिंग झालं पाहिजे, सोयी झाली पाहिजे। आणि हे मी देवेंद्र फडणवीसांनी आज जे आलेत हे देवेंद्र फडणवीसांचं मी मनापासून अभिनंदन करत, कारण त्यांनी योग्य सल्ला त्यांना दिलेला दिसतोय। काय सल्ला? मग यायला लागला आता मी 1 तारखेपर्यंत सगळं करतो। म्हणजे ह्याचा अर्थ इतके दिवस का बोलत नव्हते? इतक्या दिवस विशाल गोखले माझा मित्र आहे, आज त्यांची भाषा बदलली। म्हणजे याचा अर्थ जनतेचा रेटा आणि जनतेच्या रेट्यावर कुठलाही मग किती मोठा माणूस असेल या भारतीय लोकशाहीमध्ये त्यांची दादागिरी चालत नाही। जनतेचा रेटा चालू झालाय। फक्त जैन समाजाच्या लोकांनी आज त्यांचा मान सन्मान केलाय म्हणून नुसत्या घोषणा दिल्यात, पण ह्याच्या पुढची प्रक्रिया जैन युवक करायला थांबणार नाहीत। कारण शेवटी आपण बघितलं की आजूबाजूच्या देशामध्ये जर नेते लोक जर रस्त्यावरून लोकांचे गळे नरडीचा घोट घेत असतील तर जनता कधी सहन करत नाही। जनता जेव्हा रस्ता येईल त्यावेळेला नेत्यांनी जर सावध नाही राहिलं तर पुढची भूमिका अजून त्या युवकांची वेगळी असेल।
मामासाहेब, तुम्ही अनेक दिवसांपासून या विषयामध्ये हात घातला, आरोप प्रत्यारोप सुरू होते. आरोप नाही, प्रत्यारोप नाही, काय नाही. जैन धर्मियांची जागा ज्यांनी जशी खाल्ली तशी परत माघारी द्यायची. आरोप नाही, पत्ते. माझं काय कोणाच्या बांधाला बांध नाही. फक्त जैन मंदिर ही विकृती आहे. जैन मंदिर ज्या पद्धतीने घाण ठेवलं, महानगरपालिकेत कोणी फोन केला, त्याच्यामध्ये नकाशे कोणी मान्य केले, जे चुकीच्या पद्धतीने नकाशे मान्य करायला कोणी फोन केले, हा सगळा इतिहासच आहे. ते आता जनतेला फसवून किती दिवस फसवणार. आता जनता फसणार नाही. आता नेमके टप्प्यात आले ते. जनता या टप्प्यातून त्यांना सोडणार नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी थोड्या दिवसात नाही झालं तर हे आंदोलन उग्र होईल. हे रस्त्यावर लोक येतील आणि सगळ्या नेत्यांना माझ्या सहित सगळ्यांना बदलून काढतील जर तुम्ही नीट वागले नाही तर. मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला दिलाच आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब देणार, कारण त्यांना माहिती घ्यायच्यामध्ये चुकीचं काम झालं. आपण पाहिलं की या ठिकाणी काल मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली मुरलीधर मोहोळ यांची, त्या भेटीनंतर आले तासात थेट जो दावा आहे तो माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे. मेघना, तर मुरलीधर मोहोळ यांच्या जैन समाजाच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया आपण पाहिली. आता केवळ घोषणा दिल्या आहेत, नेत्यांनी सावध नाही राहिलं तर नागरिक आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही असं देखील धंगेकर म्हणालेत. जनता सोडणार नाही, जनता रस्त्यावर उतरेल असं महत्वाचं विधान, सूचक विधान धंगेकरांनी केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.